नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 3 अपूर्णांक उपघटक 17 दशांश अपूर्णांक यामध्ये वाचन लेखन स्थानिक किंमत व उपयोग बेरीज वजाबाकी स्वाध्याय 17.2 प्रश्न पहिला 1/25 हा अपूर्णांक दशांश अपूर्णांक रूपात कसा लिहाल? मित्रांनो 1/25 हा अपूर्णांक आहे आणि याचा आपल्याला दशांश अपूर्णांक रूपात हा अपूर्णांक लिहायचा आहे। दशांश अपूर्णांक रूपात म्हणजे या ठिकाणी या अपूर्णांकाचा छेद 100 असायला हवा। मग आपल्याला 25ला कितीने गुणावं लागेल म्हणजे छेद 100 होईल, तर 25ला 4ने गुणावं लागेल। मग छेदाला 4ने गुणलं म्हणून अंशाला पण आपण 4नेच गुणणार। 4 एक 4 आणि 25 चौक 100। मित्रांनो या ठिकाणी छेद आता 100 झालेला आहे आणि मग या अपूर्णांकाचा आपण दशांश रूपात लेखन करू शकतो। 100 म्हणजे या ठिकाणी 2 शून्य आहे, म्हणजे 2 संख्येनंतर दशांश चिन्ह असलं पाहिजे, म्हणजे एक असेल 0 आणि 4। एका संख्येनंतर दशांश चिन्ह म्हणजे 0 दशांश चिन्ह 0 4 हे आपलं उत्तर असेल। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 0 दशांश चिन्ह 0 4। मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, 100 म्हणजे 3 अंक आहे, म्हणजे जे उत्तर असेल यामध्ये मी पुन्हा आणखीन एक स्टेप या ठिकाणी वाढवतो। 100 छेदस्थानी 100 आहे म्हणजे 3 अंक आहे। मग आता अंशस्थानी सुद्धा 100 यायला पाहिजे। मग हा पहिला अंक आपण लिहिणार, त्यानंतर आणखीन 2 शून्य लिहिणार। मग 100मध्ये 2 शून्य आहे म्हणून 2 संख्येनंतर दशांश चिन्ह, म्हणजे या ठिकाणी 0 आणि 4 हे 2 अंक आणि त्यानंतर दशांश चिन्ह आणि मग या ठिकाणी आणखी एक शून्य येणार। म्हणजे 100मध्ये 3 अंक आहे म्हणून वर सुद्धा 3 अंक आले पाहिजे, म्हणून आपलं उत्तर येईल 0 दशांश चिन्ह 0 4 पर्याय क्रमांक 3। प्रश्न दुसरा 175 सेमी म्हणजे किती मीटर? विद्यार्थी मित्रांनो 1 मीटर बरोबर 100 सेमी। आपल्याला दिलेलं आहे 175 सेमी। आता 1 मीटर म्हणजे 100 सेमी, म्हणजे या ठिकाणी लिहिले आपण 100 आणि वर लिहिले 175। आता दोन्ही पण 100 पण सेंटीमीटर आहे आणि 175 पण सेंटीमीटर आहे, म्हणजे आपण याचं दशांश अपूर्णांक रूपात लेखन करू शकतो। 2 संख्येनंतर दशांश चिन्ह येणार म्हणजे 1.7 आणि 5 मीटर। म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 1.75 मीटर। प्रश्न नंबर 3 पुढीलपैकी 2.50 या अपूर्णांकाशी सममूल्य असणारा अपूर्णांक कोणता? मित्रांनो 2.50 म्हणजे 2 हे पूर्ण आहेत आणि जो 1 आहे त्यातला अर्धा भाग, 0.50 म्हणजे 1 मधील अर्धा भाग। बघ आता हा 2.50 या अपूर्णांकाशी सममूल्य असणारा अपूर्णांक कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे 2.25। मित्रांनो 2.25 म्हणजे 2 भाग पूर्ण आणि 1 मध्ये पाव भाग म्हणजे 2.25, म्हणजे हा अपूर्णांक होणार नाही। पर्याय क्रमांक 2 2.5। मित्रांनो 2.5 हे आपलं योग्य उत्तर आहे। 2.5 म्हणजे 2 भाग पूर्ण आणि 1चा अर्धा भाग म्हणजे 2.5। आता 2.25 सुद्धा होणार नाही, कारण की 2.25 म्हणजे 1.75 आणि 2.25 म्हणजे 2.75, म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2.5। प्रश्न नंबर 4 0 दशांश चिन्ह 17 हा दशांश अपूर्णांक कशा प्रकारे लिहिता येणार नाही? मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक आपण 1चा विचार केला तर 17/100 म्हणजे याचा आपण दशांश अपूर्णांक रूपात दशांश अपूर्णांकात रूपांतर करू शकतो। या ठिकाणी 0 दशांश चिन्ह 1 आणि 7 होईल, कारण की 100मध्ये 2 शून्य आहे म्हणून 2 अंकानंतर दशांश चिन्ह आणि त्यासमोर आपण 0 लिहिणार। आता पर्याय क्रमांक 2 जर घेतला तर पर्याय क्रमांक 2चं दशांश अपूर्णांकात रूपांतर होईल का? तर होईल। दोनही अपूर्णांकाचे छेद 100 आहेत आणि अंश वेगळे आहेत, मग त्यांची या ठिकाणी बेरीज होणार म्हणजे 10 अधिक 7 आणि छेद 100, 10 आणि 7 झाले 17, 17/100 म्हणजे किती होणार 0 दशांश चिन्ह 1 7। पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे। आता आपण पर्याय क्रमांक 3 जर घेतला तर मित्रांनो 10 अधिक 7, 10 आणि अधिक 7 जर केलं तर 17च होणार आहे।
मग 17/100 म्हणजे 0.17. पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे. मित्रांनो, 3 पर्याय जर बरोबर असतील तर चौथा पर्याय आपोआपच चुकीचा येणार आहे. मग आता हे 10 पूर्ण आहे आणि त्यानंतर 7/100. मित्रांनो, 7/100 म्हणजे किती होणार? 0.0 आणि 7. मग आता 10 अधिक, बघा आता या ठिकाणी हे 10 पूर्ण आणि त्यानंतर 0.7 म्हणजे यांची बेरीज किती होणार? 10 पूर्ण आणि 0.7. मित्रांनो, हे या ठिकाणी 0.17 अशा प्रकारे लिहिता येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा मित्रांनो चुकीचा आहे. म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 5. पुढील आकृतीतील रेखांकित भाग कोणता दशांश अपूर्णांक दर्शवतो? मित्रांनो, आकृतीचे एकूण भाग झालेले आहेत 16 आणि त्यामध्ये रेखांकित म्हणजे रंगवलेले भाग आहेत 4. मग आता 4/16चं आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. मग आता 4 1 4 आणि 4 चौक 16 म्हणजे 1/4. आता आपण 1/4चं दशांश अपूर्णांकात रूपांतर करू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 100 करावा लागणार आहे. म्हणजे 4ला कितीने गुणावं लागेल? तर मित्रांनो, 4ला 25ने गुणावं लागेल. छेदाला 25ने गुणलं म्हणून अंशाला पण आपण 25ने गुणणार. मग 25 गुणिले 1 25 आणि 4 गुणिले 25 म्हणजे 25 चौक 100. मग आता याचा आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर करू शकतो. 100मध्ये 2 शून्य आहे म्हणून 2 संख्येनंतर दशांश चिन्ह म्हणजे 0.2 आणि 5. मित्रांनो, हे असेल आपलं उत्तर. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0.25. प्रश्न नंबर 6. रुपये 17 पैसे 60 ही रक्कम रुपयात कशी लिहाल? मित्रांनो, 17 रुपये आहे आणि 60 पैसे आहे म्हणजे आपण हे लिहू शकतो 17.60. मित्रांनो, हे आपलं उत्तर असणार आहे. पण एक गोष्ट लक्षात असायला हवी, 1 रुपया बरोबर 100 पैसे. मग आता या ठिकाणी 60 पैसे आहे म्हणजे मग आता हे 60 पैसे आणि हे 100 पैसे, तर या ठिकाणी काय होणार आहे? 0.60 म्हणजे 17 रुपये आहे म्हणजे हे 17 पूर्ण रुपये आणि 0.60 म्हणजे 17.60 किंवा 17.60 म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 7. 450 मीटर म्हणजे किती किलोमीटर? मित्रांनो, 450 आहे मीटर. आता एक गोष्ट आपल्याला माहिती असायला हवी, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आता दोन्ही पण मीटर आहे म्हणजे 450 आणि छेद जर आपण 1000 घेतला तर या ठिकाणी 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर आणि 450 पण मीटरच आहे. दोन्ही पण एकक सारखेच आहेत. याचा आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर करू शकतो. म्हणजे काय होणार? 1000मध्ये 3 शून्य आहे म्हणजे 3 संख्येनंतर दशांश चिन्ह, 4 5 आणि 0 याच्या डावीकडे दशांश चिन्ह आणि 0 म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 0.45 किलोमीटर. मित्रांनो, या ठिकाणी 4 5च आहे पण आपल्या उत्तरामध्ये तर 0 आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये लक्ष द्या मित्रांनो. या ठिकाणी हा जो 5 आहे या 5 नंतर आपण कितीही 0 देऊ शकतो म्हणून या ठिकाणी 4-5 किलोमीटर. प्रश्न नंबर 8. रामने 3.25 लिटर दूध आणले ही माहिती व्यक्त करणारे विधान पुढीलपैकी योग्य विधान कोणते? मित्रांनो, 3.25 लिटर म्हणजे 2 लिटर पूर्ण आणि एकाचा पावभाग म्हणजे 2.75 किंवा 3ला पावभाग कमी. या ठिकाणी अशा प्रकारे कोणता पर्याय आहे? तर पर्याय क्रमांक 1 बघा मित्रांनो. रामने 2.75 लिटर दूध आणले म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 9. 3/8 बरोबर किती?
मित्रांनो, आणि जे पर्याय दिलेले आहेत ते सर्व दशांश अपूर्णांक रूपात आहेत. मग आता 3/8. आता मित्रांनो, आपल्याला छेद एकतर 10 करता यायला पाहिजे, 100 करता यायला पाहिजे किंवा 1000, 10,000, 10,000च्या पटीमध्ये छेद करता यायला पाहिजे. तर या ठिकाणी छेद आपण 1000 करू शकतो. 8ला जर आपण 125ने गुणलं तर छेद बरोबर 1000 होईल. म्हणजे छेदाला आपण 125ने गुणलं म्हणून अंशाला पण आपण 125नेच गुणणार, म्हणजे 3 गुणिले 125. यांचा गुणाकार किती येईल? 375. 3 गुणिले 125 म्हणजे 375. आणि याचं रूपांतर आपण दशांश अपूर्णांकात करू शकतो. म्हणजे या ठिकाणी 375 छेद 1000 म्हणजे 0, दशांश चिन्ह 3, 7 आणि 5. मित्रांनो, हे असेल आपलं प्रश्न नंबर 9चं उत्तर, म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर, पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 10. 15 मीटर 50 सेमी लांबीच्या तारेचे 10 समान भाग केले असता प्रत्येक भागाची लांबी किती? मित्रांनो, 1 मीटर बरोबर 100 सेमी. बघ, आता आपल्याला दिलेलं आहे 15 मीटर. 15 मीटर म्हणजे 1500 सेमी. 15 मीटर आणि 50 सेमी. बघ, आता या ठिकाणी आपण काय करणार? 15 मीटर आणि 50 सेमी यांची होईल मित्रांनो बेरीज, म्हणजे 1500 सेमी अधिक 50 सेमी बरोबर होणार 1550 सेमी. म्हणजे 1550 सेमी लांबीच्या तारेचे 10 समान भाग केले तर प्रत्येक भागाची लांबी किती? मग आता या ठिकाणी आपल्याला करावा लागेल भागाकार. 1550 भागिले 10. 10 समान भाग केले आहे म्हणून भागिले 10. 10 एक 10 म्हणजे 15तनं 10 गेले, बाकी उरली 5. वरून घेतले 5. 10 5 50. 55मधून 50 गेले, बाकी उरली 5. पुन्हा वरून घेतला 0. 10 5 50. 50मधून 50 गेले, बाकी उरली 0. मित्रांनो, आता हे 155 जे आपलं उत्तर आलं आहे, जो भागाकार आला आहे तो म्हणजे काय आहे? 155 सेमी. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 155 सेमी. मित्रांनो, या ठिकाणी स्वाध्याय नंबर 17.2 संपलेला आहे. यानंतर पुढचा स्वाध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.